राज्यातील खाजगी विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळा आणि तुकड्या तसंच त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान अदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एका निवेदनाद्वारे दिली। त्यासाठी 970 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला देखील मान्यता देण्यात आली आहे। या निर्णयाद्वारे राज्यातील एकूण 49,562 शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करण्यात आलेला आहे। तसंच 2,714 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नव्यानं 20% अनुदान अदा करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं। बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे। तो कायदा राज्यात लागू करण्यात येईल, असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी सरकारनं कठोर कायदा करावा अशी मागणी केली होती। नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत केली। इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधान परिषदेत महत्त्वाचं निवेदन करत राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी दरमहा 2,500 अनुदान देण्याचं घोषित केलं। राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांअंतर्गत मिळणाऱ्या दरमहा 1,500 अनुदानात आता थेट 1,000ची वाढ करून 2,500 करण्यात आलं आहे। CBSE आणि